गोलंदाजी केली, धावा जमवल्या आणि पहिला अर्धशतकवीर राहिला आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधील रेग्युलर मधून. फटका चांगला ऑन साइडला खेळत, फिल्डर आहे त्याच्या अवघ्याच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. दीपेश जाधव यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. आयोजक आपल्याला बोलवत आहेत आणि त्याचप्रमाणे उद्योजक समाजसेवक गोरपे अर्थातच ऋतिक शेठ भोईर यांच्या वतीनं पांड्याने जर सलग 3 षटकार ठोकले तर तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. तर पहिलं षटक गोलंदाज पहा मिळतोय, सोमनाथला पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहेत मात्र ते येतील तोपर्यंत चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लागोपाठचा दुसरा 4. अश्विनी डाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी वायले साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. वेलकम आपलं पुनश्च एकदा SP ग्रुप चषक 2024 या भव्य पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 चौकार मनीष कोलेकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जागेवर थांबल्यात, पोच घेतली आणि लागोपाठचा तिसरा चौकार, सलग तिसरा चौकार ठोकणारा हा खेळाडू पहा मिळतोय मनीष कोलेकर. आणि या स्पर्धेचा नियम आहे की दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावांचा जो उच्चांक करेल त्या संघाला बाय असेल, लक्षात ठेवा. असा या स्पर्धेचा नियम आहे. लागोपाठचे 3 चौकार मनीष कोलेकरच्या बॅट मधून पाहिले आपण. पहिल्या चेंडूवरती स्ट्रॉंग अपील केली, मात्र त्याच्यानंतर 3 मोठे फटके. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर आहेत, वेगाने आल्यात, एकच जामेल आणि ते थ्रो मात्र खराब केला. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. रनआउटची विकेट मिळाली आहे, फलंदाज बाद होईल तो मात्र आता सागर तोरवेला जावं लागेल. थोडेसे थांबले, त्याच्यानंतर पुढे येण्याचा प्रयत्न केला मात्र गोलंदाजाने डायरेक्ट हिट केलंय आणि पहिला गडी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. विनंती आपण मंचावरती यावं. दीपेश आपण कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. बंडाऊनचा खेळाडू विजय कोलेकर नॉनस्ट्रायकिंगला. यावेळेस चांगला बॉल, हलकासा अपील करण्याचा प्रयत्न, चेंडू सेली मिड ऑफला राहतो. लेग बाईट्स च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळत असताना पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरचा सामना आहे, लक्षात ठेवा आपण. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 14. 3 चौकार आले मनीष कोलेकरच्या बॅट मधून आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहिलं. चला एकत्र येऊ नका टीम ऐक गावदेवी नारायण संघ. आणि नारायण संघाला लीड करण्यासाठी आमचे सुभाषदादा पाटील जे नारायणचे ते या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ राहिलाय मनीष कोलेकरचा, ज्याने पहिल्याच मॅच मध्ये 50 पेक्षा जास्त धाबा बनवण्याचा विक्रम केला एका मॅच मध्ये. तो खेळाडू आपल्याला पाहा मिळतो स्ट्राईक वरती आणि नेहमीच त्याच्यावरती नजर असते. जेव्हा तो चांगला खेळ होतो तेव्हा मात्र संघ चांगल्या स्थितीला असतो.
तर इथे विकेट मिळवावी लागेल एखादी बेस्ट विकेट. नारायण संघाला गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक विकी मानेला पाहतो. या दुसरं षटक घेऊन आलाय आपल्या टीमच्या वतीने. 1 ओव्हर मध्ये धाबा त्या 14. चला गेम स्टार्ट करा. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. हलकसा अपील पुन्हा एकदा पाहायला मिळाला. जास्त उत्साह मात्र पंचांचं अचूक लक्ष. विजय कोलेकर साठी सुवर्ण संधी. लागोपाठ 2 षटकारांसाठी सोनू बांगर यांच्याकडून 1000 रुपये. 500 नको आता. पहिला चेंडू डॉट गेलाय. कारण गोलंदाज फार चांगला. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड आणि 2 धाबा एकवटल्या गेल्यात. कारण 3च ओव्हरचा मॅच आहे आणि आता जशी रात्र होते तशी धाबा चेसिंग करणं थोडंसं कठीण जातोय. कारण आपण सुरुवातीला पाहिलं जेव्हा सुरुवातीला सामने ठीक संध्याकाळी 5 वाजता सुरू झाले तेव्हा मात्र बॅटवरती व्यवस्थित बॉल येत होता आणि त्याच्यानंतर जशी रात्र झाली तसा धाबांसाठी संघर्ष करावा लागलाय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील आणि 2 धावा पूर्ण होतील का? डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना मनीष कोलेकर आणि त्याचबरोबर विजय कोलेकर हे 2 खेळाडू. विकेट हॅट्रिक साठी नील संदीप पाटील यांच्या वतीने नारायण संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 18 हे धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खूप चांगली गोलंदाजी. रिवास पुन्हा एकदा खेळाचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाज विकी माने. खूप चांगला गोलंदाज. मी मगाशी सुद्धा सांगितलं की पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आता दुसरं षटक नारायण संघाच्या वतीने. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न मात्र फिल्डर वेगाने आल्यात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकी केले मात्र तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. या षटकामध्ये पाहिलं तर एकही मोठा फटका नाही अद्यापर्यंत. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धाबांचा बनवा पेटवला मनीष कोलेकरने. मात्र या ठिकाणी विकी मानेने दुसऱ्या ओव्हरमध्ये नारायण संघाच्या वतीने चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे फक्त 19 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. यावेळेस जागा बनवून फटका चांगला आहे. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग लेगच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. चला एकत्र येऊ नका. लगेचच शॉर्ट टीम मीटिंग करा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सुरुवातीचे 5 चेंडू अतिशय चांगले होते मात्र 6व्या चेंडूवरती षटकार आला विजय कोलेकर यांच्या बॅट मधून आणि एकूण 25 धाबा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. या सोनू बांगर आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज समीर आजारीला पाहतोय. शेवटचं म्हणजे 3रं षटक आहे.
नेक्स्ट सामना कोणी विपक्ष उत्साटणे या दोन टीम मध्ये असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. समीरला पाहतोय तिसरं षटक. समोर मनीष कोलेकर उर्फ पांड्या. 3 चौकार अद्यापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. फटका चांगला आहे मात्र मिस टाइम. खेळाडू दूरवरून आल्यात आणि रनिंग झेल टिपण्याची संधी होती आणि ते रनआउटची विकेट मिळाली असती मात्र एकाच चेंडूवरती 2 जीवनदान. पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर रनआउटची सुद्धा विकेट मिळाली असती. 2 धाबा अंकित केल्या तर स्कोरबोर्ड वरती फटका चांगला आहे. जागा बनवली आहे. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. 4. नंतर मात्र आता या 4 धावा पाहायला मिळतात आपल्याला. 31ही धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक मार्गदर्शना पाहतोय कापरे सिद्धी संघ प्रथम बॅटिंग करत असताना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि अनिल डोपरी या पण मंचावरती. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल उसाटणे विपक्ष कोणी या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडूची लाईन मात्र चांगली आहे ते सांगत असताना पंच थोडेसे अगोदर पाठीमागे सरकले. पुन्हा एकदा पुढे निघून गेले चेंडूचा पाठलाग करण्यासाठी मात्र डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. आमचे कॅमेरामॅन गणेश वारगडे प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये टिपला जातोय त्यांच्या वतीने. दिस इज गुड जॉब अक्षय पाटील अँड ऑल टीम्स. 10 क्रिक. हेलिकॉप्टर फटका खेळाचा होता मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट. चांगलं कमबॅक राहिलं या गोलंदाज समीर आजारीच. या ओव्हर मध्ये पाहिलं तर एक चौकार जरूर आला. कोणी टीमचे कॅप्टन या आयरा 11 कोणी सी. 2 चेंडू मनीष कोलेकर सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट फेकणं खूप अवघड आहे. आणि फटका चांगला स्टॅन्ड अँड डिलिव्हर. फिल्डर उपस्थित आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावा. गुड शॉट. क्रिकेट का दाना मैदानावरती पहा मिळतं आपल्याला. क्रिकेटची रंगारंग चाललेली दिलखेच अदा. कभी हार कभी जीत, कभी ताली तो कभी गाली, कभी खुशी तो कभी गम. ए दोस्तों क्रिकेट. षटकार आलाय मनीष कोलेकरच्या बॅट मधून जेथे एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती. चांगले चेंडू फेकले होते या ओव्हर मध्ये. समीरने मात्र एक खराब चेंडू पाहिला. पुन्हा एकदा जागेवरती थांबले नाही. क्रीज सोडले आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. शेवटचा चेंडू डॉट आला. एकंदरीत 3 ओव्हर मध्ये धावा बनवल्या. 37, 37 आणि 38चं लक्ष राहील गावदेवी नारेन या टीमला.
थँक्यू सो मच. सामना आपण पाहणार आहोत. यापुढील रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांना फाईट करेल स्कायरा 11 खोनीसी. दोन्ही कॅप्टनने टॉस आडिया. बघा उसाटणे या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल खोनीसी या संघाचे संगणक आपण टॉस आडिया. सेकंड इनिंगचा जर पहिला चेंडू पडला तर नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय नितीन शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना असेल स्कायरा 11 खोनीसी आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. सामना 3 षटकांचा आहे. छापाचा कॉल आहे आणि काय येतंय पाहावं लागेल. कॉईनच गेलाय. नवीन आपण टॉस करूया. आहे का तिथे? नक्कीच पुन्हा एकदा आपण टॉस करूया. आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय खोनी सी या संघाने. विकी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. उसाटणे आणि खोनी सी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. थँक्यू सो मच. 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू मिस्टॅमिंग आहे इनफिल्डच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्रीन समोर. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फिरकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावांनी श्री गणेश झाली आहे. गावदेवी नारेन या टीमची धावसंख्या आहे 2. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन आणि येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज सागर थोरवे आहेत. ज्या सागरने पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती तो सागर आहे. याही सामन्यामध्ये लक्ष्मण दादा महाले यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. ते म्हणजेच खास करून मनीष कोलेकर यांना लाऊड अपील करतायत LBW चे आणि ही अपील फेटाळली आहे. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. लक्ष्मण दादा महाले जे खूप चांगले पुरस्कर्ते आहेत आणि नक्कीच खूप मोठे समर्थक आहेत. ते म्हणजेच योगेश म्हात्रे आणि मनीष कोलेकर यांचे, आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. योगेश म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
यावीस मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कोण झेल पकडेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 4. क्या बात है. कोण झेल पकडेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. यस आय विल टेक हा कॉल होऊ शकला नाहीये या दोघांमध्ये, त्यामुळेच झेल दोघांच्या मधोमध पडलाय आणि जीवनदान नक्कीच मिळतंय फलंदाज अमर पाटीलला. अमर पाटील आणि विकी ही जोडी आहे. पुन्हा एकदा धावबाची संधी. पाहूया आपण काय घडलं मैदानावरती. आणि DRS रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर मनोज पवार सर आहेत. आणि पाहूया आपण काय घडलंय मैदानावरती. SOUT फलंदाज झालाय बाद. विजय कोलेकरचं मी कौतुक करेन. आणि बिग विकेट डाऊन अमर पाटील. बॅक टू द पवेलियन. सो मच. आणि सोनू बांगर देखील आनंदित आहेत ज्याप्रमाणे अमर पाटील बाद झाले, कारण की अमर पाटील एक चांगला फलंदाज आहे आणि तो झालाय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय हा पहिला धक्का गावदेवी नारेन या संघाला. 38 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच आहे स्कायरा 11 खोनी सी आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या 2 संघांमध्ये. बॅट्समन आहेत तकदीर म्हात्रे येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. संघ अडचणीमध्ये सापडलाय. याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी सागर थोरवे करतोय. सुप्रसिद्ध गायक देखील आहेत सागर थोरवे आणि तेवढेच चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत कापरी सिद्धी पालेगाव या संघाचे. क्लीन बॉल फलंदाज झाले बाद. यू मिस आय विल डेफिनेटली लागतोय अजून एक धक्का गावदेवी नारायण संघाला. तकदीर म्हात्रे 0 वरती बाद. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण की 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 34 या सामन्यामध्ये. समीकरण कठीण होत चाललंय गावदेवी नारेन या संघासमोर, कारण की सागर थोरवेने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले आणि 4 धावा फक्त खर्च केलेत. नवीन गोलंदाज मिलिंद थोरवे येतोय. बॅट्समन समीर आहे, समीर हजारी आणि विकी हजारी ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती मिलिंद थोरवे येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे आणि
मलंगड विभागातील या सीझनची ही पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि गोलंदाज मिलिंदने थोडीशी चूक केली. पहिल्या चेंडू दिशेपासून भरकटलेत. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला तेजस मस्कर होते. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय गावदेवी नारेन या संघाला या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम झेल पकडलाय. सीडने शॉट एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का नारेन संघाला. नील संतोष पाटील, नील संदीप पाटील यांच्याकडून नील संदीप पाटील यांच्याकडून नारेन या टीमला सुवर्ण संधी येते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅट्समन वैभव येतोय. वैभव पाटील चांगली गोलंदाजी मिलिंद थोरवे करतोय. क्या बात है. विकेट हॅट्रिक साठी स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ या टीम कडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. कापरी सिद्धी पालेगाव या संघाला ही सुवर्ण संधी आहे. आणि आयवा साठी शक्ती पाटील यांच्याकडून 500 रुपये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच दबाव वाढवेल. तो म्हणजेच नारेन या टीम वरती प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल पालेगाव संघासाठी. ओव्हर द विकेट. यावेळी फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून चेंडू जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दीपेश दादा एसपी ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आईवा जेल साठी देखील 500 रुपये येत आहेत आणि शक्ती पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यस, कोणीही झेल घेतला तर 500 रुपये आहेत. दीपेश दादा जाधव जे एसपी ग्रुपचे सदस्य आहेत. नक्कीच झेल नाही पकडलं तर ते पैसे युक्ती पाटील यांना असतील. फुलटॉस चेंडू आहे. स्लॉक स्वीप. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पालेगाव टीमला विनंती असेल विजय कोलेकर आपण फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग कॉल करू नका. जास्त वेळ आपण घेऊ नका. स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ
या टीम कडून सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. कापरी सिद्धी पालेगाव या संघासाठी ही सुवर्ण संधी आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. SP ग्रुप चषक 2024 दीपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून आयवा जेल साठी 500 रुपये आणि शक्ती दादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आयवा जेल साठी क्या बात आहे. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. गोलंदाज तेजस मस्कर आहेत. 5 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मॅच 4 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे. षटकार येतोय फलंदाज विकीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये आय थिंक प्रभाकर होते आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 3 षटकारांसाठी पारितोषिक येते नारायण या टीम साठी 4000 रुपयांचं. नील संदीप पाटील एकूण 5000 रुपयांचं पारितोषिक येत आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. 3 चेंडू आणि बनवायचे धावा 14 या सामन्यामध्ये. आता मात्र बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायचे धावा 14. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. डावलपाडा आणि ब्राह्मण करवले हा सामना आपण पाहिला असेल. 1 चेंडू 7 धावा चेस केलेत ब्राह्मण करवले संघाने. त्यामुळे काही घडू शकतं. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8 धावा बनताना आम्ही पाहिलेत गतवर्षी टिटवाला नाईट स्पर्धेमध्ये. आपल्याच विभागातील संघ होता आणि त्या संघाने 8 धावा खर्च केल्या होत्या. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. जर या चेंडूवरती षटकार आला तर नितीन दादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल झालाय ड्रॉप. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कापरी सिद्धी पालेगाव संघाने. अभिनंदन कापरी सिद्धी पालेगाव संघाचं. अभिनंदन राकेश दादा पाटील यांचं. अभिनंदन आमचे समालोचक मित्र सोनू बांगर यांचं देखील आणि म्हाले सरांचं